म्हणून ज्ञानेश्वर महाराजांसारखे प्रार्थना करतायत. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. पुढे सांगतायत, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. हे राष्ट्राला उपकारक नाही का? केलं पाहिजे ना. वैयक्तिक सामाजिक पातकांचा नाश झाल्याशिवाय स्वधर्माचे ज्ञान आचरण होणार नाही. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, इतकं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तिकडं कुणाचं लक्ष आहे? केवळ अर्थकारण प्रधान बुद्धी आपली बनून गेलेली आहे. त्याला राजशासनाचीच अनुकूलता आहे. राजशासनाने धर्माची उपेक्षा करून कसे होणार? संत महात्म्यांनी घालून दिलेले मार्ग आहेत. ईश्वराची भारतवर्षावर कृपादृष्टी आहे. म्हणून थोड्याफार अंशाने काहीतरी अद्यापि जिवंत आहे. तर त्या दृष्टीने त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तमेव पाहिजे हं, त्वमेव नाही, तमेव. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात पराशांती असं आहे पुढे. ज्ञानेश्वर महाराजांचाही ग्रंथ त्याच्यावरच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनीही गीतेचं सगळं सार आपल्या पुढे मांडलेलं आहे. हे ग्रंथ म्हणजे त्यांची संगतीच आहे. लिटरली प्रत्येक प्रवचनात हेच स्ट्रेस केलंय महाराजांनी. संगती संगती संतांच्या ग्रंथाची संगती हीच त्यांची संगती आहे, हे वारंवार सांगतायत महाराज. हे ग्रंथ म्हणजे त्यांची संगतीच आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत राहण्या इतके आमचे भाग्य कुठे आहे? त्यांचं त्यांचे ग्रंथ हेच त्यांचे स्वरूप आहे. त्या स्वरूपाची संगती जर आपल्याला मनःपूर्वक घडली, आपलं मन निर्दोष व्हावं अशी तळमळ मनाला लागून राहिली, तर त्यानेही सर्व कार्य होऊ शकते. अशा ग्रंथाचा अभ्यास झाला, त्याचे मनन झाले, तर ते ज्ञान दृढ होतं आणि त्या ज्ञानाचं फलही आपल्या पदरात पडतं. त्याकरता अशा प्रकारचं श्रवण, मनन, निरिध्यासन अखंड चालू राहिले म्हणजे कार्य होतं. आपली बुद्धी निर्मल, निर्विकार बनवणं हा बुद्धीचा विकास आहे. हा बुद्धीचा विकास कसा करायचा हे ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये समजून सांगितलेले आहे. आपण मागे घोरात कष्टाचा अभ्यास करताना हा विषय घेतलेला, जे मोठे महाराजांनी सांगितलंय की अ, पापम तापम व्याधी माधीम च दैन्यम भीतीम क्लेशम तो महाराष्ट्रत्वधन्यम. हे सगळं बुद्धीचा म्हणजे निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हचा प्रवास आहे आणि तितका तो झाला ठराविक लेव्हल पर्यंत जर बुद्धी शुद्ध झाली की मग पुढचा प्रवास तो धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम आणि मग भावासक्तीम, हे सर्वात उच्च हे आहे. हे सगळं एका पुढच्या एक बुद्धीच्या विकासाचेच टप्पे सांगितलेले आहेत आणि तेच पसायदानात आहे. इथे आहे धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम. माऊली पण सांगतायत की विश्वस्वधर्म सूर्ये जाऊ. इकडे पापम तापम अ, हर आशु सांगितलेले आहे. तर तिथे सांगितलंय दुरितांचे तिमिर जाऊ. म्हणजे प्रार्थना जी आहे ती एकच प्रार्थना आहे. तो बुद्धीचा विकास हेच साधायचं आहे. म्हणून तर समर्थही सांगतात बुद्धी रे रघुनायका. तर आता पुढे सांगतायत महाराज, ते कार्य आपण आपण करता आहात. ईश्वराची तुमच्यावर कृपा आहे, चांगली बुद्धी आहे. अंतर्यामी भगवान पांडुरंग जो आहे त्याच्या कृपेने हे अशा प्रकारचे कार्य भारतवर्षामध्ये चालू आहे.
असाच भारतीयांचा बुद्धिविकास परमेश्वराच्या कृपेने घडून यावा, सर्वांना शांती, सौख्य, समाधान प्राप्त व्हावं, एवढीच त्या अंतर्यामी परमेश्वराजवळ प्रार्थना करून ही सेवा पूर्ण करतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम मंगलमूर्ती मोरया. यन्नाम स्मरणात् दैन्यं पापं तापश्च नश्यति. भीतिं ग्रहान्ति दुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम्. आज गुरु महाराजांची जयंती आहे. गुरुगौरव या दृष्टीने शास्त्राचे उत्तम श्रवण मनन ज्यांचे झालेले आहे, असे श्रेष्ठ विद्वान त्यांचे गुणगौरव या विषयावर प्रवचन ऐकले. ज्ञानेश्वर महाराज गुरुगौरव कसा वर्णन करतात हेही त्यांनी प्रतिपादन केले. सर्वही संत मंडळी अखंड सद्गुरूंचे स्मरण करू शकतात. ईश्वराचे पूर्ण दर्शन व्हायचे म्हणजे फार कठीण आहे. मूर्तीमध्ये ईश्वर आहे ही आपली भावना ही काही वाईट नाही, पण ईश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे हे ज्ञान होण्याकरता पांडुरंगांनी नामदेवांना गुरूंच्याकडे पाठविले. ही कथा सर्वांना माहितीच आहे. ईश्वराचे परिपूर्णत्व पाहणाराही ईश्वर रूप होऊन जातो. हे अध्यात्मामध्ये फार मोठे आहे. बाकीच्या ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय वेगळे राहते, पण इथे ज्ञाता आणि ज्ञेय एक होऊन जाते. ही सद्गुरूंची कृपा आहे. प्रवचने करणारे श्रेष्ठ पुरुष यांचा विशेष रूपाने समाजाला फार मोठा उपयोग आहे. गुरु महाराजांच्या कृपेने त्यांच्यासारख्यांचे प्रवचन आपणा सर्वांना ऐकायला मिळते. ज्ञानराजांनी गुरुभक्तांची साधकांची लक्षणे सांगितली आहेत. तशी आपण आपली बुद्धी बनवायची, प्रयत्न कुठपर्यंत करायचा आणि शेवटी गुरुकृपाच कशी फलदायी आहे हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. तेव्हा त्यांच्याच द्वाराने गुरु महाराजांच्या कृपेने गुरुगौरव काय आहे हेही ऐकायला मिळाले. ते आपल्या लक्षात राहावं. त्यांच्याच द्वाराने समाजामध्ये बुद्धिशुद्धी व्हावी एवढीच सद्गुरु महाराजांच्या जवळ प्रार्थना करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यन्नाम स्मरणात् दैन्यं पापं तापश्च नश्यति. भीतिं ग्रहार्ति दुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम्. हे पुढचं प्रवचन सुरू झालंय. आधीचं होतं ते येऊरचं होतं. वसिष्ठ महर्षींनी भगवान रामचंद्रांना केलेला उपदेश. मिळालेल्या काळामध्ये उत्तम विवेचन आपण आतापर्यंत ऐकले. लोकमान्यांनी कर्मयोगाचा पुरस्कार केला. आपण या कर्मयोगापासून फार बाजूला झालेलो आहोत. प्रयत्नवाद आपला नाही आहे. चांगलं वाईट हे कळतही नाही. चांगल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे वागण्याची बुद्धी आपल्याला होत नाही. त्यामुळे निराशावस्था आपल्याला आलेली आहे. भारताची पुढे काय अवस्था होणार हे जाणून लोकमान्यांनी कर्मयोग म्हणजे प्रयत्नवाद आपल्या पुढे ठेवला. लोकांनी एकत्र व्हावे, एकत्र यावे म्हणून त्यांनी काही उत्सव सुरू केले. समर्थांनी सुद्धा सर्वामुखी मंगल बोलवावे हा प्रयत्नवादच सांगितलेला आहे. एकट्याने प्रयत्न करूनही उपयोग नाही आहे. प्रयत्नवादाचे फल हे आपल्याला निश्चित प्राप्त होते, असा वसिष्ठ महर्षींचा सिद्धांत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी वेगवेगळे उपदेश करून मार्गदर्शन केलेले आहे.
पण राष्ट्राला उपकारक असे मार्गदर्शन त्यांनी शेवटी पसायदानामध्ये केलेलं आहे. ते लक्षात घेण्यासारखं आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, हे काही व्यक्तिकरता मागितलं नाही देवाकडे. परस्परांची मैत्री असली पाहिजे, ऐक्य असलं पाहिजे. दुसऱ्याला त्रास झाला, माझा काय संबंध आहे, असं समजून बाजूला होणं उपयोगी नाही. परस्पराबद्दल मैत्री, ऐक्यभावना असेल, तर राष्ट्राची उन्नती सहज होऊ शकते. हे हे ज्ञानराजांनी सूचित केले आहे. ज्ञानेश्वरीचे वाचन करण्याला एकतरी ओवी अनुभवावी, हा अनुभव येतो. त्याच्यावर ईश्वराची कृपा होते. शास्त्र हे ईश्वराची आज्ञा आहे. शास्त्रा शास्त्रज्ञाप्रमाणे प्रयत्न करावा. तसे आपण करू लागल्यावर आपल्या बुद्धीला गोंधळ निर्माण करणारी मंडळीही आहेत. ज्यांच्या स्वतःच्या बुद्धीत गोंधळ निर्माण झालेला असतो, अशी कोणचीही साम्यवाद बुद्धीतले वैषम्य दूर करू शकत नाही. ते बुद्धीतले वैषम्य कायम राहणारे आहे. संस्था गेल्या, पक्ष निर्माण झाले. हे पक्ष तरी किती अस्थिर आहेत. आज एक पक्ष, उद्या दुसरा पक्ष. म्हणजे बुद्धीची अस्थिरताच या रूपाने आपल्या समोर येते आहे. बुद्धीची स्थिरता झाली पाहिजे. आणि योग्य प्रयत्न जर आपल्याकडून झाला, तर त्याचे निश्चित फल प्राप्त होते. आपलं एक पेंडिंग राहिलेलं आहे. त्यांनी हे केलेले की अ, मम चित्तम स्थिरीकुरूचा अर्थ ते पुढे घेऊ. ते वाटताना अगदी सरळ साधं स्तोत्र आहे, पण ते खूप अर्थ त्यात भरलेला आहे. तर पुढे महाराज सांगतायत, देणे ईश्वराचे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. प्रयत्नाला लागल्यानंतर ईश्वर सगळं देतो. मान्यवर भगवंतराव वेगळे वेगळे उत्सव करतात. समाजामध्ये उत्साह निर्माण व्हावा, समाजाची जड अवस्था दूर व्हावी, आपल्या जवळही काही सामर्थ्य आहे हे लोकांना कळून यावे आणि उत्साहाने प्रयत्न करून यशस्वी व्हावे, या सगळ्याचा उद्देश आहे. याप्रमाणे योग वासिष्ठाचे थोडक्यात सार केलं. याप्रमाणे योग वासिष्ठाचे थोडक्यात सार त्यांनी आज सांगितले. वसिष्ठ महर्षींनी रामचंद्रांना हा प्रयत्नवाद शिकविलेला आहे. राजा निराश झाला तर प्रयत्न काय करणार? सगळ्या समाजाचे नियंत्रण राजा करतोय. म्हणून वसिष्ठ महर्षींनी राजाची बुद्धी शुद्ध केली. राजाच्या बुद्धीची सुधारणा झाली की समाजाची आपोआप सुधारणा होते. तेव्हा या प्रकारचे ग्रंथ आपल्यामध्ये आहेत. अनेक संत महंतांनी पुष्कळ महत्वाचे सिद्धांत आपल्या ग्रंथातून मराठी भाषेत मांडलेले आहेत. नुसता मराठी भाषेचा अभिमान बाळगून काय उपयोग आहे? आपले अंतःकरण संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करण्याकडे प्रवृत्त झाले पाहिजे. त्या ग्रंथावर विश्वास उत्पन्न झाला पाहिजे. ग्रंथाचा उपयोग खरा आहे आणि ग्रंथाचा उपदेश खरा आहे पाहिजे इथे. ग्रंथाचा उपदेश खरा आहे आणि ग्रंथाच्या उपदेशाप्रमाणे वागून आपण आपल्या प्रयत्नाचे फल मिळवायला पाहिजे. हा एक महत्वाचा उपदेश योग वासिष्ठातून घेऊन सांगितला. एका दृष्टीने हा प्रयत्नवाद आज राष्ट्राला उपयुक्त आहे. राष्ट्राला हा पाहिजे आहे. शिवाजी राजांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रयत्न केला.
परंतु तो शुद्ध बुद्धीने प्रयत्न केला. त्यांनी वासुदेव शास्त्रींचे उदाहरण सांगितले. ते फार मोठे मर्मज्ञ होते, शास्त्रज्ञ होते. निर्णय सागरचं सगळं कार्य त्यांच्या देखरेखीखाली चाललं होतं. निर्णय सागरने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामध्ये अशुद्धी नाही हे सगळ्यांना माहिती आहे. ते होते तोपर्यंत शुद्ध सापायचे अगदी. प्रयत्नवादच आहे हा. आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे. हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. फलाचा त्याग हे फार कठीण आहे. तेव्हा हे आजचे प्रवचन मनाला उत्साह देणारे अशा प्रकारचं त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या अभ्यासामुळे अशा प्रकारचे मार्गदर्शन सर्वांना होत राहील. तरुण पिढीलाही आणखी काहीतरी विचार करण्याची बुद्धी उत्पन्न होईल. या प्रकारे त्यांच्याकडून हे कार्य होत राहावं, एवढीच आणखी सर्वांतर्यामी बुद्धिप्रेरक परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अ, करिश्मा, तुला याच्यात काही कळलं नव्हतं ना? हेच पान होतं ते 80 नंबर. हा, काय? सॉरी. हो, 80, पेज नंबर 80. आता तेच वाचलं आपण. हं. हे बेसिकली काय झालंय, येऊरला महाराजांचं प्रवचन झालंय आणि याच्या आधी वासिष्ठावर ते बोललेले आहेत. म्हणजे महाराजांच्या आधी जे बोलले ते योग वासिष्ठावर बोललेत. आणि योग वासिष्ठ कसं आहे तर अ, रामचंद्रांना थोडा जो ज्ञानाचा उपदेश झाल्या झाल्या त्यांचं वैराग्य इतकं मोठं आहे की त्यांना हे राज्य वगैरे सगळ्याचा मोह नाहीच आहे मुळातच. तर त्यांना तो अ, निवृत्ती मार्ग नी जावं असं ते तीव्र वैराग्य रामचंद्रांचं होतं. तर तेव्हा त्यांना तो त्याग हा मनातनं कसा, याचं सगळं जे उपदेश आहे ते योग वासिष्ठ आहे. खरं तर योग वासिष्ठ वाचल्याशिवाय रामायण पूर्णच होत नाही. कारण तो योग वासिष्ठ वाचल्यानंतर ते काही रामांना माहिती नव्हतं असं हे नाही. पण त्यांचं स्वतःचं वागणं, जे सगळं त्यांनी कर्मयोग आचरला, तो कसा योग्य आहे किंवा त्याच्या मागची भूमिका काय, हे कळण्यासाठी ते योग वासिष्ठाचा खूप उपयोग होतो. तर त्याचा महाराजांनी इथे संदर्भ दिलेला आहे. आणि दुसरं, अ, इथे फक्त स्वतःपुरता प्रयत्न न करता टिळकांचं उदाहरण दिलंय, शिवाजी महाराजांचं उदाहरण केलंय. तर तो इतरांसाठी जो केलेला प्रयत्न आहे, तो आवश्यक आहे राष्ट्राला सांगितलंय. मात्र त्याच्या इथे काय सांगितलंय त्यांनी, की तो प्रयत्न जो आहे, तो शुद्ध बुद्धीने झाला पाहिजे. याचाच अर्थ सर्वात आधी आपली बुद्धी शुद्ध व्हायला पाहिजे. आपली बुद्धी शुद्ध झाली, की मग सर्वामुखी मंगल बोलवावे हे आहे. म्हणजे मागे महाराजांनी दुसऱ्या एका प्रवचनात सांगितलेलं आहे, की उपासनेला दृढ चालवावे, बुद्धेव संतांशी सदा नामावे, सत्कर्म योगे वय घालवावे. हे झालं की नंतर मग सर्वामुखी मंगल बोलवावे. त्यामुळे दुसऱ्यांना उपदेश हा स्वतःची पूर्ण हे झाल्याशिवाय करू नये. आणि तो अ, म्हणजे याचा अर्थ कीर्तन भक्ती करू नये किंवा ईश्वराच्या कथा किंवा ह्या ग्रंथांचा अभ्यास करताना सांगू नये असा अर्थ नाही. पण दुसऱ्यांना जो गुरु म्हणून जो उपदेश करतात, तर त्या ह्याच्यात स्वतःच जर बुद्धी अ, शुद्ध नसेल, तर दुसऱ्याला उपदेश करून त्याचा फायदाही होणार नाही, असं सांगितलंय महाराजांनी.
की ज्याचं स्वतःचंच अज्ञान गेलेलं नाही, तो दुसऱ्याचं अज्ञान काय दूर करणार? आणि त्याकरता आता आपण जे करतोय ते महाराजांनी मगाशी सांगितलं ते आहे, की ह्या ग्रंथांचा अभ्यास झाला पाहिजे आणि एकट्याने होत नाही हेही सांगितलं मगाशी, की संघे शक्ती कलियुगे आहे. जेव्हा आपण साधना करतो, बैठकीला बसतो, अ, किंवा रोजची आपली उपासना आहे, ती एकट्याने करायची आहे. तिथे कुमारी कंकणाचं गुरु जे दत्तात्रयांनी केलं तो भाग तिथे येतो. पण जेव्हा अ, अ, ग्रंथांचा अभ्यास आहे, संकीर्तन आहे, भजन आहे, उत्सव आहे, यज्ञ आहे, ही सगळी सांघिक आहेत आणि ती सांघिक करण्यानी ती एकत्र एवढ्या लोकांनी एकत्र येऊन कार्य केलं, की ती समष्टीची शक्ती जी तयार होते, ती व्यष्टीच्या शक्तीपेक्षा बरीच मोठी असते. तर त्यामुळे कार्य ते खूप उपयोगी होतं. म्हणजे कसं आहे, की एकटं आपण करत असताना कधी अ, अ, अगदी छान उपासना होते. आपली शक्ती चा अनुभव आपल्याला आतून आनंदाचा अनुभव असतो. तर कधी एकदम निराशा असते, कधी काही अडचणी असतात किंवा कधी काहीच अडचणी नसल्या तरी एनर्जी लो वाटते. आता हे जे स्पाइक्स आहेत, अप अँड डाउन आहेत, ते सांघिक जेव्हा प्रयत्न होतात, तेव्हा मेजॉरिटी लोक उत्साहात असल्यामुळे ज्यांचा उत्साह नसलेले जे आहेत, त्यांना पण तो उत्साह येतो आणि एकत्र काम जे आहे ते जास्त चांगल्या पद्धतीने होतं. अशा दृष्टीने हे सांगितलेलं आहे. तर तुला अजून त्यात काही समजायचं राहिलंय किंवा काही विचारायचंय? हां, हां, चालेल. हं. हे पब्लिकेशन आहे. पब्लिकेशन आहे. आता आपण एकनाथी भागवत वाचतोय बघ, त्याच्यात ती निर्णय सागराची प्रत घेऊनच वाचतोय आपण. कारण ते जास्त शुद्ध आहे सगळ्यापेक्षा. त्या निर्णय सागर पंचांग पण येतं बघ, पूर्वी कॅलेंडर पण होतं निर्णय सागरचं. तर इट इज नेम ऑफ पब्लिकेशन आणि ते वासुदेव शास्त्री त्याचे म्हणजे फाउंडर असतील म्हणा. हां, तर त्यात ते वासुदेव शास्त्री हे त्या निर्णय सागराचे मुख्य असे होते आणि धार्मिक पुस्तकं सगळी शुद्ध छापणं म्हणजे हा प्रयत्नवादच आहे ना. हा म्हणजे मोठं कार्य आहे. म्हणजे तिकडे त्यांनी जर विचार केला असता, की अ, हे सगळं बहिर्मुख कार्य आहे, माझं मी एकटा करत बसतो साधना, उपासना. तर एवढ्या लोकांपर्यंत आज आपण ते एकनाथी भागवत वाचतोय. तर ती शुद्ध प्रत आपल्याला मिळाली नसती. म्हणजे काय, हे अगदी आपल्या म्हणजे आता आपलं जे महाराजांचं अ, आंतरजालीय अवतारासाठी जे कार्य चाललेलं आहे, ते सगळं हेच आहे ना, की आपल्यापुरता विचार करून उपयोग नाही. काकांनी हे जे सगळं लिहून काढलं ते किंवा महाराजांच्या सहवासातले प्रत्येक क्षण त्यांचे जे आहेत ते लिहून काढले. त्याचाही उद्देश हाच आहे, की सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा. आणि या प्रवचनामध्ये महाराज म्हणालेत ना, ज्ञानेश्वरांचं
संगतीत राहण्याइतके आमचे भाग्य कुठे हा त्यांचा विनय आहे. पण महाराज हे पूर्णावतार आहेत आणि त्यांच्या संगतीत राहण्याचं आपल्याला भाग्य मिळालं. पण ते अ, प्रत्यक्ष जरी सगुण रूपात आता दिसत नसले आपल्याला, तरी त्यांची जे सगळी प्रवचनं आहेत किंवा गोडसे काकांनी लिहिलेले त्यांचे जे प्रसंग आहेत, हे सगळ्या रूपानी त्यांची संगती आपल्याला मिळणार आहे. आणि त्यामुळे त्याच्यात जर भाग घेणं आपल्यापैकी एका स साधिकेला स्वप्नात पण महाराजांनी सांगितलं, की या कार्यात छोटं-मोठं कोणीही करतायत तरीही त्यात कल्याण आहे म्हणून सांगितलं. म्हणजे ही फार चांगली समाधानाची गोष्ट आहे असं म्हणालेत महाराज. तर हे कसं आहे, की अ, अ, साखरेची गोडी ही साखर कशी गोड आहे सांगून उपयोग नाही. ते ज्यानी त्यानी खाऊन बघावी. तर याच्यात थोडं जरी आत गेलो, जे आत्ता आपण पाहिलं आता सध्या आपण प्रवचन लेखनाची आता जरा जोमाने सुरुवात झाली आहे. बरेच जण जॉइन झालेत. तर वेळ लागतोय किंवा अडचणी आहेत किंवा तो साउंड तेवढं क्लिअर नाहीये किंवा काय आहे. पण त्याच्याबरोबर प्रत्येकाचं म्हणणं असं आहे, की तो विषय अजून कळतो. महाराज महाराज जवळ असल्याचा अनुभव येतो. महाराज बोलतायत हे जाणवतं. तर हे कशामुळे होतं, तर सगळे मिळून काहीतरी आपण एक महाराजांचं चिंतन किंवा महाराजांच्या अ, अ, प्रवचनं ती सर्वांपर्यंत पोहोचावी. पण सर्वांपर्यंत पोहोचावीमध्ये सर्वात आधी म्हणजे अ, अ, भगीरथांनी गंगा आणली पूर्वजांसाठी. पण म्हणजे त्याचं कल्याण नाही झालं का? तर त्याचं तर झालंच ना. तसंच आहे हे, की बाकी लोकांना होईल तेव्हा होईल उपयोग. पण सर्वात पहिलं म्हणजे आपण त्या महाराजांच्या स्मरणात, त्यांच्या विचारात अ, नक्कीच तो आनंददायक अनुभव आपण घेऊ शकतो असं आहे. तर महाराजांनी इथे तेच सांगितलंय. हा जो प्रयत्नवाद आहे ना, धर्माच्या अ, जिथे वाढ होईल किंवा धर्माचा सद्विचार ज्याच्या योगे वाढतील, सर्वामुखी मंगल बोलवावे अ, हे उपदेश करून करण्याची गोष्ट ही अधिकारी महात्म्यांना येते. पण त्यांचं जे कार्य आहे त्याच्यात आपण हात म्हणजे हे थोडक्यात म्हणजे महाराज सर्वामुखी मंगल बोलवावे हे त्यांचं कार्य आहे. त्याच्यात हातभार लावण्याचं मात्र आपण नक्कीच करू शकतो. तिथे हा विचार नाही करायचा, की सर्वामुखी मंगल बोलवा हे शेवटी आहे. पण शेवटी आहे त्याच्या आधी जे सांगितले आहे, की अ, उपासनेला दृढ चालवावे. मग उपासना हा जप, स्मरण आहे. महाराजांचं स्मरण ही उपासना आहे. म्हणजे ही सेवा, ही उपासनाही झाली. भूदेव संतांशी सदा नमावे. महाराजांचं स्मरण आहे आणि प्रत्येक त्यांचं प्रवचनातलं त्यांनी सांगितलेले त्यांचे विचार किंवा समजा काकांचे उद्या आपल्याला जर अवेलेबल झाले, तर त्या डायरीमधले त्यांचे वागण्यातनं त्यांचं आलेलं चरित्र, यांनी आपण सतत त्यांना मस्तकच राहतो. म्हणजे उपासनेला दृढ चालणं पण झालं, भूदेव संतांशी सदा नमावे पण झालं आणि सत्कर्म योगे वय घालवणं याच्यापेक्षा मोठं सत्कर्म कुठं आहे? ईश्वराच्या अ, अ, नुसतं स्मरणात नाही, स्मरणात राहून म्हणजे व्यासांनी भागवत लिहिलं. गणेशांनी ते आपलं महाभारत लिहिलं, गणेशांनी उतरवून काढलं. तसं महाराजांचं हे सगळं चरित्र म्हणजे ही प्रवचनं म्हणजे गीता आहेत. ती गीता लिहिण्याचं जे गणपतीला तिकडे गीता लिहिण्याचं भाग्य मिळालं, गणेशांना साक्षात, ते आपल्याला प्राप्त होते तिकडे प्रवचन ऐकून लिहिणं. तर इतकी मोठी गोष्ट आहे. तर हे इथे महाराजांनी असं का सांगितलंय, की कधीतरी ना कुठे वैराग्य ठेवायचं आणि कुठे नाही यात कन्फ्युजन होतं. बाह्य कार्य कमी करावी हे आहेत. पण ती आपण काय होतो, ते लॉजिक आहे ते फक्त सेवेपुरते वापरलं जातं आपलं, की अरे हे सगळं बहिर्मुख आहे, ह्याच्यापेक्षा मी घरी साधना करेन.
अरे मग नोकरीला जाता, पैसे कमवता, 4 लोकांमध्ये जाऊन सोशलायझेशन होतं. ते अ, त्याच्यापेक्षा तरी हे चांगलं आहे एवढं जरी समजलं आपल्याला, तर त्यांनी आपलंही कल्याण आहे आणि सगळ्या समाजाचं कल्याण आहे. या दृष्टीने हा सगळा विषय महाराजांनी सांगितलाय आणि हे तुला जे आत्ता तू विचारलंस ते पर्टिक्युलर त्यांनी निर्णय सागरांच्या मुख्य जे वासुदेव शास्त्री त्यांचं कसं कार्य त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ते कायम राहणार आहे ना. त्यांनी जे शुद्ध ग्रंथ लिहून हे प्रकाशित केलेत, त्याचा उपयोग पिढ्यानपिढ्या होतो. म्हणजे त्यांच्या अ, पुण्याचं हे अकाउंट कधी संपतच नाही. जोपर्यंत ते ग्रंथ आहेत, तोपर्यंत लोकं त्यांना म्हणजे त्यांच्या मुळे ते लोकांपर्यंत पोहोचलं, हा पण त्यांच्या याला मिळतच राहणार आहे श्रेय जे आहे ते. अ, अजून काय तुला विचारायचं आहे? किंवा दुसऱ्या कोणाला काही विचारायचं आहे? हां, हां, चालेल. पुढे जाऊया. आता हां, हां, विचार ना. हो. आणि याच्यात विशेष काय आहे म्हणजे जे टिळकांनी उत्सव सुरू केले ते सांगितलंय. तर अ, तमाशाकडनं नुसतं राजसिककडे नाही नाही नेलंय ना. तो अ, सात्विक अ, प्रयत्न आहे. म्हणजे उत्सव कोणाचा आहे? देवाचा आहे. गणेश उत्सव आता जो त्याचं रूप झालंय, ते सगळं बिघडलेलं रूप आहे. पण लोकमान्यांनी जे सुरू केलं, तो उत्सव करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. तो कशाकरता करायचा आहे? तर देवाचं अधिष्ठान ठेवूनच एकत्र येण्याचा प्रयत्न आहे आणि ती पण राष्ट्राची सेवा करण्याकरता. त्यामुळे तो प्रयत्न हा सात्विक प्रयत्न झालेला आहे. म्हणजे नुसतं राजसिक नाहीये, राजसिक प्लस सात्विक झालेला आहे तो आणि तो आवश्यक आहे. म्हणून तर महाराजांनी म्हटलंय ना, हा प्रयत्नवाद आज राष्ट्राला एका दृष्टीने हा प्रयत्नवाद राष्ट्राला उपयुक्त आहे. हं. आणि तेच त्यांनी पुढे पण सांगितले मगाशी आपण म्हटलं तर. त्यांच्या अभ्यासामुळे अशा प्रकारचे मार्गदर्शन सर्वांना होत राहील. अ, तरुण पिढी आणखी काहीतरी विचार करण्याची पिढीलाही आणखी काहीतरी विचार करण्याची बुद्धी उत्पन्न होईल. म्हणजे दुसरा जर सात्विक प्रयत्न करणारा असेल, तर त्यांनी पुढच्याच त्यांचं बघून पुढचेही इन्स्पायर होऊ शकतात. तर हाही एक फायदा आहे ईश्वराचं कार्य. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे मध्ये जे धर्मसंस्थापनेचं कार्य भगवंत स्वतः येत आहेत. त्यांच्यापेक्षा विरक्त कोण असेल? पण तेही धर्माकरता अवतार घेऊन ते कार्य करतायत. तर त्यामुळे आपलंही कर्तव्य तेच आहे, की त्याच प्रकारचं कार्य करावं. अजून काही विचारायचं आहे? चालेल. मग आता पुढचं घेऊ. अजून आहे भरपूर वेळ ना आपल्याला 30 मिनिटं आहेत. हां. स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अ, म्हणजे स्थावर आणि जंगम म्हणजे अ, अ, इमूव्हेबल आणि मोबाईल ह्या सगळ्यांना व्यापून अ, त्या त्याच्या कणाकणात तो सत्तत्व भरलेला आहे. सत्तत्व जे भरलेलं आहे आणि तोच अ, स्वतः तोच असलेला आणि ते सत
तत्व जे आहे सच्चिदानंद, त्याचं दर्शन जो ज्याच्यामुळे होतं किंवा जो दाखवून देतो, त्या श्री गुरूंना नमस्कार असो. तत्पदम म्हणजे तत्पदाचं दर्शन. तत्वमसी मधलं तत्पदम. तत्पदम म्हणजे त्याचे पाय असा अर्थ नाहीये इथे. तत् या पदाचं दर्शन म्हणजे तो तू आहेस मधला तो म्हणजे कोण? तर ईश्वर म्हणजे कोण? तर ईश्वराचं खरं स्वरूप जे आहे ते सच्चिदानंद आहे. ते जे दाखवून देतात आणि तद्रूपच जे आहेत त्या गुरूंना नमस्कार असो. ईश्वर कृपेने कोणचाही काळ असला तरी संत महात्म्यांचं जीवांचा उद्धार करण्याचं कार्य अखंड चालू आहे. हिरण्यकशिपूच्या काळात नारद महर्षी सारखी सात्विक प्रवृत्तीची मंडळी कार्य करीतच होती. त्यांना काही हिरण्यकशिपूची भीती वाटत नव्हती. लोकांना मार्गदर्शन करून ईश्वर कृपेस प्राप्त करायचे हे कार्य दैवी संपत्ती संपन्न ताई दामलेंसारख्यांकडून आजही चालूच आहे. ताईंच्या संकल्पाप्रमाणे हा उत्सव गेली 20-25 वर्षे चालू आहे. या वर्षीच्या उत्सवाला आपण सर्व मंडळी इथे नरसोबावाडीला आलात. हे स्थान भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या वास्तव्याने अत्यंत पवित्र झालेले आहे. कृष्णा पंचगंगेचा संगम असलेले हे स्थान आहे. मनोहर पादुकांच्या रूपाने भगवान नरसिंह सरस्वती महाराज या ठिकाणी आहेत. ईश्वराबद्दल मनामध्ये प्रेम, श्रद्धा उत्पन्न व्हावी अशी संत महात्म्यांची इच्छा आहे. त्याकरता नारदांच्या सांगण्यावरून व्यास महर्षींनी मुद्दाम भागवत पुराणाची रचना केली. नारदांनी व्यासांना सर्वांच्या पुढे भक्तिमार्ग तुम्ही ठेवा असे सांगितले. त्यामुळे हा ग्रंथ तयार झालेला आहे. आज सकाळी सर्व महिला मंडळींनी कृष्णा मातेची पूजा केली, सौभाग्य दान केले. कृष्णा माता म्हणून एक देवता आहे, विष्णू स्वरूप आहे. विष्णूंनीच कृष्णा हे स्वरूप धारण केलेले आहे. सर्व देवांनी निरनिराळ्या नद्यांची रूपे धारण केली. त्यात कृष्णामाई म्हणजे साक्षात विष्णूंचा अवतार आहे. भगवान दत्तात्रेय अवतारही विष्णूंचाच अवतार आहे. नरसिंह सरस्वती ही त्यांचाच अवतार आहे. आणि कृष्णा रूपानेही भगवान इथे आले आहेत. तेव्हा मनामध्ये ही एक श्रद्धा, विश्वास धारण करून आपण सर्वांनी या कृष्णा मातेला वस्त्र समर्पण करण्याचे मोठे प्रत्यक्ष पाहण्यासारखे शास्त्रीय कर्म आपण सर्वांनी केलेत. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे काहीतरी प्रतीक पाहिजे ना. चतुर्बाहू श्रीमत सजल जलद श्यामल तनू प्रकाश शब्दवक्त्रेंदू सुदूर गणमुक्तावलीरपि तडिद्वासा भास्वत स्तुतिकलकल मौरी घरुत क्षमाद्रस्य हयत्रेरपि जायती सुनु स्वहितकृत. कृष्णालहरीच्या या पहिल्या श्लोकात सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तात्रेयांची आणि कृष्णामाईची प्रार्थना केली आहे. चतुर्बाहू श्यामवर्ण असणारी, विजेप्रमाणे झळाळणारे वस्त्र परिधान केलेली, कांतिमान कुंकुम तिलक भालपटावर असणारी अशी ही कृष्णामाई आहे. हे प्रवाह रूप आहे. कुठे पादरूप आहे, तर कुठे मध्यभाग आहे,
आणि शेवटी परब्रह्मरूप कृष्णादेवी आहे, असे या स्तोत्रामध्ये सांगितले आहे. निर्गुण निराकार सच्चिदानंद घन असे जे परमात्म स्वरूप आहे, तेही कृष्णादेवीच आहे. आणि त्यातही प्रवाह रूप ही साकार रूपच आहे. पण मानवांना पाहता यावं म्हणून चतुर्भुज रूपही धारण केलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आधिदैविक विभाग म्हणून मुद्दाम सांगितलेला आहे. ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्यास ईश्वर भक्ती काया वाचा मनाने करण्यास वेळ लागतो. शरीरात असणारा जीवात्मा अहम म्हणून आहे. त्याच्याबद्दल किती गोंधळ आहे. देहापासून सुरुवात आहे. देहालाच आत्मा समजून आपण सगळे व्यवहार करीत असतो. देहापेक्षा तो निराळा आहे. पण तो निराळा कसा आहे? इंद्रियांना आत्मा म्हणायचे की मनाला? शरीराचे कार्य तर सगळ्यांकडून चाललेले आहे. शरीरामध्ये राहणारा जो अहम आहे, तो कळायला कितीतरी वेळ लागतो आहे. मग ईश्वर स्वरूप समजून यायला तर कितीतरी वेळ लागेल. जरी साकार रूप धारण केले तरी त्याचे दर्शक व्हायला कितीतरी सुकृताची आवश्यकता आहे. मनामध्ये तशी तळमळ उत्पन्न व्हायला लागते. ज्ञानेश्वर महाराज आहेत आज. ते काही देहत्याग करून गेलेले नाहीत. योग सामर्थ्याने त्यांनी आपल्या प्राणवायूचा निरोध केलेला आहे. जोपर्यंत शरीरामध्ये प्राणवायू असतो, तोपर्यंत शरीराचा नाश होत नाही. पण प्राणवायू बरोबर इतर ज्ञानेंद्रियांना बरोबर घेऊन देहाच्या बाहेर जाण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. योगी महात्मे अशा रीतीने योग सामर्थ्याने सूर्यमंडळाद्वारे ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतात. कुठेही फिरू शकतात असे उपनिषदांमध्ये वर्णन आलेले आहे. परंतु कुंभक करून प्राणवायू स्थिर करून आत्मानंदामध्ये निमग्न झालेल्यांना शरीराचा काही संबंधच नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला वृक्षाचे मूळ लागले आणि त्यांनी नाथ महाराजांना दृष्टांत देऊन ते काढून टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे नाथ महाराजांनी समाधी उघडून ते कापले. आपण असे ऐकतो. त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाले. आपल्यालाही त्यांचे दर्शन होऊ शकत नाही. आपल्याला त्यांचेही दर्शन होऊ शकत नाही. मग ईश्वराचे दर्शन होणे किती कठीण आहे. प्रत्यक्ष ईश्वराची सेवा, पूजा आपण काही करू शकत नाही. म्हणून त्याची जी प्रतीके सांगितली आहेत, त्यांची पूजा केली म्हणजे ईश्वराची पूजा होते. शास्त्र प्रमाण मानून आपण ही पूजा करतो. भगवती कृष्णामाईची पूजा झाली आज सकाळी. सर्व महिलांनी सौभाग्यदान म्हणून वस्त्र अर्पण केलेले आहे. हा मोठा सोहळा ईश्वरास्तिक्य बुद्धी, भगवत भक्ती, कृष्णामाईबद्दल वाटणारी भक्ती कशी आहे, हे आज सर्वांना पाहायला मिळाले. हे आपल्या भगवत भक्त ताई दामल्यांचे कार्य आहे. त्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभलेली मंडळीही या ठिकाणी आहेत. ईश्वर रूपी परमेश्वर म्हणायचे आणि मूर्तीत परमेश्वर मूर्तीत परमेश्वर नाही असे म्हणायचे म्हणजे विसंगती आहे. सर्वरूपी परमेश्वर आहे असं पाहिजे, तिथे ईश्वरूपी नाही. सर्वरूपी परमेश्वर आहे म्हणायचे आणि मूर्तीत परमेश्वर नाही असे म्हणणे म्हणजे विसंगती आहे. हा बुद्धिवाद बरोबर नाही. सर्व विश्वजाचे रूप आहे हे मान्य करायचे, पण मूर्ती मात्र प्रतीक म्हणून नाही असे कसे म्हणायचे. ईश्वर स्वरूपाचे ज्ञान होण्यास फार वेळ लागतो.
फक्त श्रद्धेने ते ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने प्रवृत्ती होते. जीवात्म्याचे ज्ञान होणे सोपे आहे. आता तो मी कोण आहे? मला दुःख झाले म्हणजे कोणाला दुःख झाले? श्री दत्त महात्म्यात अलर्क राजाची कथा आली आहे. मलाच दुःख होतंय असे तो समजत होता. पण त्याच्या मातेच्या संकल्पाने, त्याच्या पूर्वसुकृताने त्याची श्री दत्तात्रेयांशी भेट झाली आणि त्याला श्री दत्तात्रेयांनी विचारले, "तुला कुठे दुःख झाले ते सांग, म्हणजे आपण त्यावर डाग देऊ." हा प्रश्न ऐकता क्षणी अलर्काला सगळा विवेक झाला. देह, इंद्रिय, मन, बुद्धी वगैरे सगळे बाजूला झाले. ते सगळे अचेतन आहे. अचेतनाला सुखदुःखाची भावना असू शकत नाही. पण चेतन जो आहे आत्मा, तो सर्व साक्षी आहे, आनंद रूप आहे. त्याला सुखदुःखाचा संबंध नाही. अलर्क शेवटी समजला, आपल्याला दुःख नाहीच आहे. इथपर्यंत त्याची बुद्धी आलेली आहे. श्री दत्तात्रेयांच्या संकल्पांनी अलर्काची बुद्धी पालटली. तर ईश्वर तत्व समजून घेण्यासाठी केवळ श्रद्धेने प्रवृत्ती झाली पाहिजे. त्याशिवाय ज्ञान होत नाही. शुद्ध अहम कोण हे युक्तिवादाने म्हणा, एखाद्या महात्म्याच्या कृपेने, मार्गदर्शनाने समजून घ्यायचे आहे. मोठे मोठे ज्ञानी पुरुष सुद्धा ईश्वराच्या भजनामध्ये अखंड निमग्न असतात. शुकाचार्य महाराज निर्गुण निराकार परब्रह्माच्या समाधीमध्ये अखंड असायचे. पण अ, नारदांच्याकडून नाहीये, व्यासशिष्यांच्याकडून भगवान श्रीकृष्णांचे चरित्र ऐकल्यावर त्यांची बुद्धी सगुणाकडे वळली. ज्ञानाबरोबर भक्तीही करणारे असे महात्मे कसे असतात याचे हे उदाहरण आहे. सद्गुरू हे प्रतीक आहे. ईश्वर मानायची जरुरी नाही वगैरे कोणी किती चापले तरी भारतामध्ये ईश्वरास्तिक्य बुद्धी काही झाले तरी कमी होणार नाही, हे आजच्या सकाळच्या उदाहरणावरून सगळ्यांना पटले असेल. आस्तिक्य बुद्धीने अशा प्रकारची सेवा म्हणा, अर्चन म्हणा होत असतं. जीवात्म्याचे स्वरूप समजायला सुद्धा वेळ लागतो. देह जीव म्हणायचा की इंद्रियांना जीव म्हणायचे? प्राणवायूला जीव म्हणायचे की मनाला की बुद्धीला, कोणाला म्हणायचे? परमात्मा आणि जीवात्मा वस्तुतः एकच आहेत. पण ईश्वर जीव आहे हे समजण्यास खूप वेळ लागेल. म्हणून देहातील जीवात्म्याचे स्वरूप समजून घेण्यास अशा महात्म्यांचे मार्गदर्शन उपयोगी पडते. आपल्या बुद्धीमध्ये असणारे जे अनेक दोष आहेत, त्यामुळे अतींद्रिय जे ईश्वर स्वरूप आहे, ते समजून यायलाही वेळ लागतो. वेदांनाही ईश्वराचे निश्चित स्वरूप सांगण्याची शक्ती नाही असे म्हणतात. वाणी ही थांबते, मन थांबते. तर असं ईश्वर स्वरूप समजून घेण्याकरता त्याची भक्ती मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. भगवत भक्ती कर्मयोगालाही उपयोगी पडणार आहे आणि ज्ञानालाही. ईश्वर शक्ती सर्वत्र एक आहे, हे ज्ञान व्हायला पाहिजे. जे जे अवतार ईश्वराने धारण केले ते सगळे एकच आहेत, हे तरी ज्ञान कुठे होते आपल्याला? सगुण साकारामध्येही आपल्या मनात भेदबुद्धी असते. राम निराळे, कृष्ण निराळे, त्यांचे चरित्र निराळे, यांचे चरित्र निराळे. संत महात्मे मात्र समदृष्टी ठेवून, एकच स्वरूप दृष्टी समोर ठेवून तितक्याच तन्मयतेने प्रत्येकाचे वर्णन करतात. रामही त्याचे स्वरूप आहे, कृष्णही त्याचे स्वरूप आहे, शिवही त्याचे स्वरूप आहे, ज्ञानेश्वर महाराजही त्याचेच स्वरूप आहे. तेव्हा अशा रीतीने ईश्वर स्वरूपाचे ज्ञान होण्याकरता भक्तीचा उपयोग आहे. त्या भक्तीने आणखी मनही शुद्ध होते.
विशाल होते. मनातल्या दोषामुळे मनाला विकासाच्या मर्यादा पडतात. अनेक वासना, अनेक कुसंस्कार मनामध्ये आहेत. त्या सगळ्या वासना नाहीशा होऊन ते मन निर्मळ झाले, की मग हळूहळू ईश्वर स्वरूपाचा प्रकाश त्या मनात पडायला सुरुवात होते. सनत कुमारांनाही शेवटी हेच सांगितलंय. चित्त सॉरी सनत कुमारांनीही शेवटी हेच सांगितलंय. चित्त अत्यंत निर्मल व्हायला पाहिजे. हा बुद्धिवाद संत महात्म्यांनी मान्य केला आहे. कर्माचरण ही सुद्धा ईश्वर सेवाच आहे. ईश्वर भक्ती जर अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली असेल, तर कर्माचरणही अत्यंत शुद्ध होतं. अहंकार कमी कमी होत जातो. प्रेरक शक्तीबद्दल आणखी विश्वास निर्माण होतो. केवळ बुद्धीपर्यंत थांबून उपयोग नाही. बुद्धीच्या पलीकडे बुद्धीला प्रेरणा करणारा कोणीतरी एक आहे. ही मोठी शक्ती आहे. ही श्रद्धा, हा विश्वास निर्माण झाल्यावर मग सगळे अनुभव आपोआप यायला लागतात. भगवत प्रेम निर्माण व्हायला लागतं. दैवी संपत्ती प्राप्त होते. द्रौपदीजवळ केवढी कृष्ण भक्ती होती. सगळ्या संकटातून ती तर तरून गेलीच, परंतु युद्धाच्या शेवटच्या दिवशी अश्वत्थामाने तिची सगळी मुले मारून टाकली. कृष्णाने जेव्हा त्याला धरून आणून तिच्या समोर उभे केले आणि विचारले, तुझ्या मुलांना मारणारा हा याला धरून आणले, याला काय शिक्षा करायची ते सांग. तू सांगशील ती शिक्षा करायला मी तयार आहे. पण द्रौपदीने काय सांगावे? रडत बसली होती बिचारी. कृष्ण भक्ती मनात असली तरी केवढं संकट आहे. पुत्राबद्दलची ममता मनातून जाणे फार कठीण आहे. पण दुःख बाजूला झाले आणि मनातील दृढ असलेली कृष्ण भक्ती वर आली आणि लगेच उठून तिने अश्वत्थाम्याला नमस्कार केलेला आहे. व्यासमहर्षी वर्णन करतायत, याला जीवदान द्या, सोडून द्या. हा ब्राह्मण पुत्र आहे, याला मारणं योग्य नाही. ज्यांच्याजवळ तुम्ही विद्याध्ययन केलं त्यांचा हा मुलगा आहे, म्हणजे साक्षात गुरुस्वरूप आहे. त्याचा नाश म्हणजे गुरूंचा नाश करण्यासारखे आहे. याच्या आईला माझ्याप्रमाणे पुत्रशोकाचे दुःख व्हावे असे मला वाटत नाही. म्हणजे द्रौपदी संसारी होती की संसारी नव्हती, किती तिचे मन तयार झालेले होते. त्यामुळे सर्वांना तिचे म्हणणे मान्य करावे लागले. भीम अतिशय रागावला होता, पण तोही काही बोलू शकला नाही. संकल्पावी माया संसाराची ही तयारी तिची आहे. मनात दुःख होणं साहजिकच आहे. इतर इतर सगळे विरुद्ध होते. अश्वत्थामा जिवंत राहिला असता की नाही कोणास ठाऊक. निर्मत्सर अंतःकरण आहे. दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहिल्यावर मनात असमाधान उत्पन्न होण्याला मत्सर असे म्हणतात. द्रौपदीचा हा अखेरचा निर्णय केवढा मोठा निर्णय आहे. राज्य मिळालं पाहिजे असं आग्रहाने सांगणारी द्रौपदी, तुमच्या धर्माचरणाचा काय उपयोग झाला, राज्य घालवून बसलात असे म्हणणारी द्रौपदी आज सांगते आहे की अश्वत्थाम्याला सोडून द्या. हे परिवर्तन काय लगेच झालं असेल काय? श्रीकृष्णांनी तिच्यावर कृपा केली असली पाहिजे. सर्व आणखी कृष्णार्पण करून बसली आहे. मुलांकरता सुरुवातीला थोडा शोक झाला म्हणाली, पण शोक टाकायची तयारी आहे. शोक बाजूला टाकून पुन्हा भगवत भक्तीकडे मन कधीही वळतंय इतका बुद्धिविकास तिने करून घेतलाय. तर अशा रीतीने पुष्कळ स्त्रिया झाल्या आहेत. धर्माचरण करून, भगवत भक्ती करून त्यांनी आपला उद्धार करून घेतला आहे.
11 झाले. श्रीकृष्ण चरित्रामध्ये व्यासांनी ऋषीपत्नींची कथा दिली आहे. एकदा सगळ्या गोपालांसह भगवान वनामध्ये गेले होते. ऋषींचे आश्रम वनात असायचे. गोपालांना भूक लागल्यावर भगवंतांनी आपल्या मित्रांना सांगितले, ऋषींच्या आश्रमात यज्ञयाग चालू आहे. तिथे जाऊन त्यांना सांगा, आम्हाला भूक लागली आहे. काहीतरी खायला द्या. ऋषींनी सांगितले, यज्ञ चालू असताना मध्येच असे अन्न देता येत नाही वगैरे. गोपालांनी परत येऊन भगवंतांना ऋषी काय म्हणाले ते सांगितले. भगवान म्हणाले, आता त्या ऋषी पत्नींच्याकडे जाऊन त्यांना तेच सांगा. त्याप्रमाणे गोपालांनी दूध, दही आणि इतर जेवणाचे त्याप्रमाणे त्यांनी गोपालांना दूध, दही आणि इतर जेवणाचे पदार्थ वगैरे दिले. त्यांना भगवंताच्या दर्शनाची ओढ होती. त्यामुळे भगवान आलेले आहेत म्हटल्यावर त्या यज्ञाचा स्वयंपाक वगैरे सोडून तशाच दर्शनाला निघाल्या. त्यांनी दिलेले अन्न गोपालांनी भक्षण केले. त्या ऋषींचे नंतर डोळे उघडले. आपण प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याजवळ येऊनही अज्ञानाने आपण त्याला ओळखू शकलो नाही. याचा त्यांना पश्चाताप झाला. वास्तविक वेदज्ञान, कर्मज्ञान त्यांना उत्तम होते. यज्ञरूपी परमेश्वराचीच ते उपासना करीत होते. पण सगुण साकार परमेश्वराला आपल्या ज्ञानाच्या अहंकाराने ते ओळखू शकले नाही. ज्ञान जितकं जितकं वाढत जाईल तितका तितका अहंकार वाढत जातो म्हणतात. पण भक्तीने शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. सर्व कर्तृत्व शक्ती ईश्वराची आहे, अशी संतांची ठाम भूमिका असते. त्यामुळे त्यांचे अंतःकरण अहंकार रहित असते. आपल्या पत्नीच्या जवळ ज्ञान नसले तरी त्यांच्या मनात केवढी कृष्ण भक्ती आहे यांची त्यांना जाणीव झाली. व्यास महर्षी सांगतात, संसाराची ममता आड आलेली आहे. आपण कृष्णाकडे गेलो हे जर कंसाला समजले तर तो उद्या आपला आश्रम जाळून टाकील अशी भीती त्यांना वाटली आहे. म्हणजे ईश्वर आहे असे ज्ञानमार्गाने समजून घ्यायचे आणि दुसरीकडे कंसाची भीती बाळगायची. केवढी विसंगती आहे. त्या ऋषींच्या मनावर परिणाम झाला. ऋषींना पश्चाताप झाला, पण त्यांना कृष्णदर्शन घडले नाही. इथे कंसाची भीतीच्या रूपाने प्रतिबंध निर्माण झाला. असे प्रतिबंध येत असतात, पण ईश्वराच्या कृपेने ते सगळेही दूर होतात आणि ज्ञान व कर्म शुद्ध होऊन जाते. पण किती पुण्यकर्म केले याचा आपल्याला विसर पडला पाहिजे. जे काही झाले असेल ते जगदंबेच्या कृपेने, कृष्णामाईच्या कृपेने झाले असे मनात आले तरी हरकत नाही. सगळा अहंकार नाहीसा करून जीवाकडून शुद्ध कर्म करून घ्यायचे सामर्थ्य देवाकडे आहे. पण त्याकरता आरंभाला विश्वासाची, श्रद्धेची जरुरी मात्र आहे. ती श्रद्धा पुढे ईश्वराच्या कृपेने वाढत जाते. कर्तुम अकर्तुम सामर्थ्य ज्याचे आहे, कर्तुम अकर्तुम सामर्थ्य त्याचे आहे हे मानणं म्हणजे ईश्वराचे आस्तिक्य आहे. कोणत्याही परिस्थितीत मनामध्ये भीती उत्पन्न होऊ न देणं हे दैवी संपत्तीचे पहिले लक्षण आहे. अ, गीतेच्या 16व्या अध्यायात दैवासुर संपद विभाग योग अध्यायाचं नाव, त्याची सुरुवातच ही आहे. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. म्हणजे अभय हा पहिला गुण सांगितलेला आणि महाराजांनी बऱ्याच वेळा प्रवचनात सांगितलंय. ईश्वराचा भक्त हा निर्भय असतो म्हणतात महाराज. कोणत्याही परिस्थितीत मनामध्ये भीती उत्पन्न होऊ न देणं हे दैवी संपत्तीचं
पहिलं लक्षण आहे. त्रैलोक्याचा राजा असलेला प्रत्यक्ष बाप जीवावर उठून सुद्धा प्र प्रल्हादजी घाबरले नाहीत. बाप असला तरी भीतीचे कारण काय? भगवत भक्तीमुळे देह म्हणजे मी नाही, हा क्षेत्रज्ञ विवेक दृढ झालेला आहे. नारदांसारख्या महात्म्यांच्या कृपेने त्यांची भक्ती सुद्धा दृढ झालेली आहे. जिथे मृत्यूचीच भीती नाही, तिथे इतर कोणची भीती वाटायचे कारणच नाही. तुझा विसर न व्हावा एवढेच मागणे देवाजवळ मागायचे आहे. तुकाराम महाराजांनी हेच मागणे मागितले आहे. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गर्भावस्थेत केवढे दुःख भोगावे लागते, हरकत नाही, पण तुझा विसर पडू देऊ नकोस. भीष्माचार्य इच्छामरणी होते. त्यांच्या शेवटच्या क्षणी स्वतः गोपाल कृष्ण त्यांच्या समोर उभे होते. भीष्माचार्यांनी जन्मभर भगवंतांची भक्ती केली. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात परमेश्वर आहे अशी त्यांची खात्री होती. ते म्हणतात, भगवंता, ज्या बुद्धीत कोणतीही इच्छा राहिली नाही, अशी शुद्ध बुद्धी मी तुला अर्पण करतो आहे. तृष्णारहित मन मी तुला अर्पण करतो आहे. संपलं. संसार संपलेला आहे. मुक्त झाले भीष्माचार्य. त्यांना कुठे जावे लागले नाही. त्यांचे सूक्ष्म शरीर इथेच भगवंतांच्यात विलीन झालेले आहे. हे कुठे जावे लागलेले नाही याचा अर्थ काय, की एखाद्याची साधना झाली आणि आज्ञाचक्राचाही भेद झालेला आहे, तरी पण जेव्हा प्राण शरीरातनं जातात तेव्हा ते सूर्यमार्गाने मग ब्रह्मलोकात आणि मग ते मुक्त होतात असा मार्ग सांगितलेला आहे. पण मोठ्या महाराजांचे अ, उदाहरण आणि हे भीष्माचार्यांचं उदाहरण हे असं आहे, की तिथल्या तिथे ते सच्चिदानंदात विलीन झालेले आहेत. असंही नाही त्या शिशुपालाची ज्योत निघाली, यांची शरीरात गेली वगैरे काही नाही. वेगळं अस्तित्वच नाही तिकडे. तिथल्या तिथे ते सच्चिदानंद झालेले आहेत. तर म्हणून सांगितलंय महाराजांनी, की त्यांना कुठे जावे लागले नाही. त्यांचे सूक्ष्म शरीर इथेच भगवंतांच्यात विलीन झालेले आहे. कृष्णा लहरीचा शेवटचा श्लोक महत्वाचा आहे. कृष्णाम यो वृणुते भक्ता पदम यायान् निरंतरम. तृष्णाम यो वृणुते खेदम यायान् निरंतरम. जो भक्त स्नानाधिकांनी कृष्णेची आराधना करतो, तो नित्य अभयपदाचा अधिकारी होतो. जो वासनेची निवड करतो, तो भक्त अगदी एकच पॅराग्राफ राहिलाय. हा, अगदी एकच पॅराग्राफ राहिलाय म्हणून परत जॉईन केलं. जो भक्त स्नानाधिकांनी कृष्णेची आराधना करतो, तो नित्य अभयपदाचा अधिकारी होतो. जो वासनेची निवड करतो, तो अभक्त निरंतर खेदाचा धनी होतो. म्हणजे कृष्णेत स्नान हे खरंच कृष्णेत स्नान काय आहे, तर त्या भगवंताच्या लीला स्मरणात, त्याच्या उपदेशाच्या स्मरणात, महाराजांच्या चरित्र स्मरणात, महाराजांच्या विचारांच्या स्मरणात राहणं हेच कृष्णेचं खरं स्नान आहे. आणि ते जे नाही ते वासनेची निवड झाली. तर जो वासनेची निवड करतो तो अभक्त नित्य खेदाचा धनी होतो. तर अशा रीतीने आपली तृष्णा वेगाने कमी करावी
आणि निरंतर आपल्याला भगवंताचे स्मरण राहावे. काया वाचा मनाने त्याची अखंड सेवा घडावी, एवढीच प्रार्थना करून आपण येथून जायचे आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा, हे झालं प्रवचन. 90 पानापर्यंत झालं वाचून आपलं. कोणाला काही विचारायचंय किंवा सांगायचंय? हा. हो हो, ते मिसप्रिंट आहे. बरोबर बरोबर. य- जी म्हणजे जी खेद तृष्णेला नाहीसे करते आणि जी जी निरंतर असं फल आहे ते जे देते किंवा ती स्वतःही निरंतर आहे, असं त्याचा अर्थ आहे. हं. हां, ती अ, हां, म्हणजे कृष्णायो वृणुते भक्ता पदम यायान निरंतरम, म्हणजे ते पद तिचे पाय निरंतर आहेत असा नुसता अर्थ नाही. तिचे पद म्हणजे ते तत्पदामधलं पद आहे ना, तसं ते निरंतर आहे. आणि त्यामुळे ती तिच्यात जर स्नान केलं तर आपलंही स्वरूप तसं होतं. हां, म्हणजे खेद जातो आणि आपलंही स्वरूप निरंतर होतं. निरंतर स्वरूप म्हणजे सत्स्वरूप होऊन जातो आपण. आणि तो जो ते करत नाही, जो तृणामयो वृणुते म्हणजे जो अ, तृष्णामयो वृणुते म्हणजे जो तृष्णेच्या मागे जातो, तृष्णेचं वरण जो करतो, त्याला कायम खेदम यायांती निरंतरम, त्याला खेद कायमचा खेद प्राप्त होतो. आणि कृष्णामयो वृणुते जो कृष्णेचे वरण करतो त्या भक्ताला ते अ, नित्यपद, हा, म्हणजे निरंतर पद जे अनंत म्हणजे सच्चिदानंद पद प्राप्त होतं असं. तर खेडेकर काका काहीतरी विचारत होते. गेले का? बरं बरं, चालेल. मग थांबायचं का आपण आज? चा- अच्छा अच्छा. हं. चालेल, मग थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव